महाराष्ट्र के पावन भूमि श्री क्षेत्र नासिक तपोभूमि में राष्ट्रीय संत परम पूज्य बाबा जी जनार्दन स्वामी के 34वें पुण्य स्मरण के पावन पर्व पे जय श्री राम निष्काम कर्मयोग धर्म उत्सव का आयोजन 17 दिसंबर से 24 दिसंबर तक इस समारोह का आयोजन किया गया है। श्री राम कथा समाधान महाराज शर्मा बीड़कर की अमृतवाणी से भक्तों को सुनाई जा रही है। समारोह में सुबह से शाम तक भक्तों द्वारा नाम जप भी चालू है। इस समारोह में पूरे भारतवर्ष से महान साधु संत लाखों शिष्यगण आए हैं। इस उत्सव में विशेष उपस्थिति महंत स्वामी 108 नारायणंदाजी सरस्वती, कन्नड़ महंत स्वामी दादूजी महाराज, उज्जैन आश्रम से भी इस उत्सव का आयोजन जनार्दन स्वामी के उत्तराधिकारी 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, एलोरा आश्रम और नासिक जिला जनार्दन स्वामी भक्तगंज ने किया है। इस समारोह का समापन 24 दिसंबर रविवार को किया जा रहा है। लाखों भक्तों की उपस्थिति में समारोह होने वाला है। नाशिक से संवाददाता संतोष पवार की रिपोर्ट। सगळ्या सेवांमध्ये सहभागी असलेल्या सगळ्यांचं अभिनंदन आपण करतो। आणि स्वामीची विशेषता ही बाबांनी 4 दिवसापूर्वी तातडीने सगळ्यांची बैठक घेतली आणि सांगितलं राज्य सरकार आणि महानगरपालिकेचं जर इथं काही मदत लागत असेल ते बरेच जेव्हा बाबांनी ती घंटा गाडी आणि कर्मचारी स्वच्छता करताना बघितले बाबांनी सांगितलं अजिबात नाही, पहिली घंटा गाडी आणि नगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छतेला बंद करा, कारण सेवा भाव चालला पाहिजे म्हणून इथं सगळे स्वयंसेवक इथं स्वच्छता करताय म्हणून त्यांचं अभिनंदन, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे। कारण भारतातील 500 ठिकाणी महाराज या भक्त परिवार श्रमदानाला 4 जूनला गेला आणि 500 ठिकाणी एका ठिकाणी 111 लोक, कुणालाही तिकीट नाही, कुणाला गाडी नाही, कुणाला भोजनाची व्यवस्था नाही, निष्काम भावनेनं ज्याच्या त्याच्या खर्चानं 4 जूनला 500 ठिकाणी एका ठिकाणी 111 लोक श्रमदानाला गेले आणि एका दिवसामध्ये काही लाख तासाचं श्रमदान या भक्त परिवाराने केलं। आणि 2 मिनिटं अजूनही घेतो। एक मिनिट खाली बसा ना, सगळे पाया पडतो, खाली बसा। इकडे बघा माझ्याकडे एक सूचना देतोय का, एक मिनिट।
वरती महामंडलेश्वर श्री दादू महाराजजी जे निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर जे आहेत आणि खास इंदोर वरनं उपस्थित एकदा त्यांचे टाळी वाजवून अभिनंदन आपण करू। तिसरे आमचे आदरणीय महंत नारायणानंद सरस्वतीजी इथं उपस्थित आहेत, त्यांचंही आपण मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू। आणि मुर्डेश्वर संस्थानचे स्वामी काशीगिरीजी महाराज ज्यांचे आणि बाबाजींचे खूप प्रेमाचे संबंध होते, त्यांचे उत्तराधिकारी स्वामी ओंकारगिरीजी महाराज इथं उपस्थित आहेत। चारही महात्म्यांना विनंती आजच्या आरती करता ते इथं समोर येतील। त्याचबरोबर व्यासपीठाच्या समोर इथं समोर थोडी जागा करा, मागे सरका सगळे पुरुष मंडळी, हा तिथं मी ज्यांचे नाव घे संत आरती करता व्यासपीठावर राहतील आणि जे प्रापंचिक